जोरदार त्यांचे स्वागत करूया. कौशल्य विकास त्याचबरोबर मंचावर उपस्थित डॉक्टर राजीव विद्यापीठ, मंचावर उपस्थित TCS कंपनीचे HR एक्झिक्युटिव्ह श्री राहुल पटेल, मंचावर उपस्थित माझे सहकारी. गरजच पडत नाही कारण तो जो शब्द आहे रोजगार. कौशल्य विकास विभाग हा एक व्यासपीठ देतं कुणाला तर दोघांना, ज्यांना कुशल मनुष्यबळाची गरज आहे अशा उद्योजक व ज्यांना नोकरीचीच गरज आहे असे माझ्या उमेदवार यांना एका व्यासपीठावर आणण्याचं काम जे आहे हे या विभागाद्वारे केल्या जातं. आपण स्किल कॉम्पिटिशन असे वेगवेगळे जे प्रोग्राम्स आहेत शासनाचे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल, या सर्व ज्या आहेत या योजना तुम्हाला नवीन वाटत असेल, कदाचित ऑफिसचं नावही आमच्या वेगळं वाटत असेल, पण हा शासनाचाच विभाग आहे 2015 मध्ये निर्माण केला गेलेला. आणि याची गरज हीच आहे की जोपर्यंत आपल्या टोटल आपण म्हणतो की टोटल लोकसंख्येत सर्वात जास्त प्रमाण तरुणांचं आहे, तर या तरुण जोपर्यंत GDPत सहकार्य करणार नाही तोपर्यंत कुठला कौशल्य आपल्यामध्ये निर्माण करायचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं काम या विभागाकडे. 10,000 रुपये रौप्य पदक व प्रमाणपत्र देण्यात आले होते आणि ही फेरी मुंबई येथे घेण्यात आले होते. तिथे या मुलांचा सत्कार झाला आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय स्तरावर गेले, इंटरव्ह्यू केले आणि रिक्रूट झाले असं नाहीये. हा तुमच्या आयुष्यातला पहिला ड्राईव्ह आहे केलेली आहे. त्यानंतर तुमचा सब्जेक्ट नॉलेजची टेस्ट होणार आहे की तुम्ही तुमच्या विषयात काय शिकलेले आहे. आता स्वतःला तयार केलं पाहिजे. आपल्याला गरज काय आहे? इंजिनियरमध्ये मी BTech केलेली आहे आणि मी पण तुमच्यासारखं जेव्हा सिलेक्शनची वेळ आली तुम्ही पण खूप नर्वस होती. सगळे नर्वस आहात? हां, बटरफ्लाईज इन द स्टमक, गुडगुड सेम परिस्थिती सगळ्यांची असते. तर जेव्हा हा क्षण येत आहे तेव्हा आम्ही खूप नर्वस असतो. मी HCL जो कंपनी आहे त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये मी बसली होती आणि असं नाही की फर्स्ट इंटरव्ह्यूमध्ये माझा झाला होता. 2-3 कंपनीच्या इंटरव्ह्यू आज AIचा जमाना आहे. आज तेव्हा कोडिंगवर जास्त फोकस दिला जात होता. आज तुम्हाला आज काय अपेक्षित आहे त्याच्यावर फोकस करायचे, पण जो मेंटल स्टेटस जो इमोशन्स असतात ते सेम आहे. 10 लोक सिलेक्शन केले, तर त्याच्यानंतर टॉप 5 में आय वॉज इन टॉप 5. ITC मोठी कंपनी अँड आय वॉज द ओनली गर्ल. 4 बॉयज होते, 1 लड़की. आय वॉज द ओनली. रेशियो मेंटेन करायला एक गर्ल तो घ्यावीच लागेल, बट ऐसा कुछ नहीं है. माझं सिलेक्शन नाही झालं ITCमध्ये. इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन नाही झाला. तर ते माझी फर्स्ट लर्निंग होती. म्हणजे जेव्हा मी तसं एक्सपेक्ट करतो ना की आय एम द बेस्ट, माझं तो होणारच आहे, मी तो एकच मुलगी आहे, आता मला तर त्यांना घ्यावं असं काहीच नाही आहे. जे थॉट्स असतात ना आपल्या डोक्यात ते डस्टबिन. तर दॅट वॉज माय फर्स्ट स्टेपबॅक. अरे माझं नाही झालं. आय वॉज सो डिसअपॉइंटेड. और तो पडणं खूप गरजेचं आहे परत उभे होण्यासाठी. जेव्हा परत तुम्ही पडणार नाही, पुढे जाऊन कुठेतरी तुम्हाला पडावं लागेल, खाली गिळावं लागेल. याच्या सिलेक्शन नाही झालं. फायनल इयरबद्दल बोलते, 4th इयरचे नंतर जो आपले इंटरव्ह्यू असतात ना जॉबसाठी, ठीक आहे. त्याच्यानंतर आय डोंट रिमेंबर 12-13 वर्ष झाले, 12 वर्ष झाले. पण परत 2री-3री कंपनीमध्ये नाही झालं माझं सिलेक्शन. फिर फायनली HCL कंपनी आली और HCLमध्ये आय वॉज नॉट होतं की आता होणार नाही, काय चालू काहीतरी गडबड आहे, मी कुठेतरी सरकारी नोकरीची तयारी करूया आता, हे माझे नशिबाच्या नाही. तो HCLमध्ये जेव्हा आम्ही लीस्ट एक्सपेक्टेशन करतो ना की याच्यात माझ्या होणार नाही, HCLमध्ये माझं सिलेक्शन झालं. तो ठीक आहे, जॉईन करायचा होता, जॉईन पण केलं, काम पण केलं, पण ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं काय प्लॅनिंग ते नंतर